नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर संतोष भाऊ सानप आलेले आहेत आणि हे जे आहेत बीड मधून जे प्रसारित होतं दैनिक लोकाशा याचे आष्टीचे प्रतिनिधी आहे साहेब. तर साहेब हे पत्रकार आहेत आणि बरेच त्यांनी लेख आपल्या मराठा आरक्षणाविषयी बरेचसे लेख यांनी प्रसारित केलेले आहे आणि बीडमध्ये हा जो मुद्दा आहे त्यांनी बराचसा लावून धरलेला आहे. आणि साहेब आपल्याकडे आले होते सहज शनी शिंगणापूर दर्शनासाठी आणि आज त्यांनी गाडी घेण्याचा निर्णय घेतला. तर साहेबांनी ही जी मारुती कंपनीची अल्टो K10 ही बघितली आणि सगळे त्यांचे पत्रकार बंधू सगळे मित्र जवळपास 7-8 पत्रकार मित्र होते आणि सगळ्यांना माझ्याकडनं गाड्या घ्यायच्या आहेत. तर ही पहिली जी गाडी आहे त्यांच्यामध्ये ही गाडी जात आहे आणि साहेबांचं जे काम आहे बरेचसे आष्टीमध्ये जेवढं बी चुकीचं काम होतं त्याच्याविषयी त्यांचा बुलंद आवाज असतो आणि आष्टीच्या लोक तर त्यांना पहिल्यापासून परिचित आहेच. पण आज नेवाशाच्या पावनभूमीवरती साहेब आले, साहेबांनी गाडी घेतली. सानप साहेब हार्दिक अभिनंदन आणि त्यांचे बंधू आहे शरद भाऊ त्यांना पण हार्दिक अभिनंदन. हे पण त्यांचे बंधू आहे सानप परिवार. तर सानप परिवारला हार्दिक शुभकामना व शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आणि जेवढे पत्रकार मित्र आहे त्यांचे आणि जेवढे पत्रकार संघटनेचे मित्र कंपनी आहे त्यांची सगळ्यांना आमच्याकडून भरभराटीच्या शुभेच्छा. आणि येणाऱ्या 2024 वर्ष जेवढे पत्रकार बंधू आहे जे कंटिन्यू मोटरसायकलवर फिरतात नवीन नवीन बातम्या घेण्यासाठी सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्ही पण जे मोटरसायकलीचा जे प्रवास आहे तो किती म्हणजे चांगला नाहीये याविषयी पण तुम्ही लेख लिहा आणि ते आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला समजून सांगा का तुम्ही पण एक छोटीशी का होईना 4 व्हीलर स्वतःच्या आणि परिवाराच्या सुरक्षेसाठी गाडी घ्या. आणि साहेबांचं मला व्हिडिओ बनवायच्या अगोदरच म्हणणं होतं का तुम्ही थोडंसं सीट बेल्ट विषयी जनजागृती करा. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो का सीट बेल्ट वापरल्याशिवाय काही एअरबॅग उघडत नसती. तर 4 जरी सीट बेल्ट असले आणि जर तुम्ही लावलेलं नाहीये तर एअरबॅग उघडणार नाही. याविषयी एक मला सानप साहेबांनी सांगितलं कारण बरेचसे ऍक्सिडेंटचे कव्हरेज ते घेत असतात. आणि दुसरा एक मुद्दा त्यांनी मला मांडायला सांगितला तो म्हणजे का बरेचसे लोक गाडी नावावर तर करून टाकतात पण इन्शुरन्स हे नावावर करीत नाही. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पण बरेचसे लेख याविषयी लिहिलेले आणि मी तुम्हाला ते पण सांगतो का गाडी एकदा नावावर झाली का इन्शुरन्स सुद्धा तुम्हाला नावावर करून घ्यावा लागतो सेपरेट. तर याच्याविषयी मी ध्यानात घेत जा कारण बरेच लोकांच्या गाड्या चोरीला जातात किंवा ऍक्सिडेंट होतात आणि नंतर ग्राहकांच्या लक्षात येतं की इन्शुरन्स आपल्या नावावर नाही. तर इन्शुरन्स कंपनीमध्ये जाऊन तुम्ही जर जुनी गाडी विकत घेतलेली आहे तर जशी गाडी नावावर केलेली असती तशीच इन्शुरन्स कंपनीमध्ये जाऊन इन्शुरन्स देखील नावावर करावा लागतो. त्याला काही खर्च लागत नाही, फक्त इन्शुरन्स कंपनीमध्ये जाऊन तो नावावर करून घ्यायचा असतो. ही छोटीशी बाब असती पण बरेचसे लोक कामाच्या व्यापामध्ये ते विसरून जातात. तर सानप साहेबांचा याविषयी जनजागृतीचा विषय होता माझ्या बरोबर तो मांडला त्यांनी. साहेब मांडला, अजून काही दुसरं सांगायचंय का? तर हे दोन्ही विषय साहेबांनी मांडले. साहेब हार्दिक अभिनंदन तुम्हाला व तुमच्या परिवाराला देखील. आणि बीडच्या आष्टीच्या सगळ्या लोकांना विनंती आहे का आम्ही पत्रकारांना पण गाड्या देतो, राजकारण्यांना पण देतो, फायनान्स मधल्या लोकांना पण देतो. साहेबांनी तर रोख घेतली पण आम्ही लोन पण करून देतो. एक्सचेंजची पण सुविधा आहे आमच्याकडे. असेच ओरिजिनल गाड्या आमच्याकडे असतात. साहेबांना विचारा तुम्ही तुमच्या भागात आल्यानंतर गाडी कशी राहिली काय राहिली, आमची गाडी नावावर करायची प्रक्रिया कशी राहिली, सगळ्या पद्धतीची सर्व्हिस त्यांना विचारा आणि 100% तुम्ही पण आमच्याकडे गाड्या घेण्यासाठी या. हा जो नंबर दिसतोय याच्यावरती मला कॉल करा कधी पण. मी तुम्हाला हजर असलेल्या सगळ्या गाड्यांचा स्टॉक वगैरे पाठवून देईन. आणि येणाऱ्या 2024 साठी उद्या एक स्टॉकचा व्हिडिओ येणार आहे आणि ज्याच्यामध्ये आपण कमीत कमी रेट आपण करणार आहे. तर जे लोक नवीन वर्षासाठी गाडी घेणार आहे 100% त्यांच्यासाठी काही ना काही आपण ऑफर उद्या लॉन्च करणार आहे. तर 100% तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो ठेवा आणि स्टे ट्यून. ओके. तर हार्दिक अभिनंदन साहेब. देव करू पुढच्या वेळेस येताना तुम्ही BMW मध्ये आमच्याकडे यावं आहे का नाही, हीच देवाच्या चरणी प्रार्थना. आणि सगळे जेवढे पत्रकार बंधू आहे सगळ्यांना माझं म्हणणं आहे का आता 2 व्हीलरवर प्रवास सोडून द्या. तुम्ही पण एक छोटी का होईना एक 4 व्हीलर स्वतःसाठी घ्या. धन्यवाद.